लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोतेहो, आज लोकजागर या कार्यक्रमात आदिवासी कोरकू संस्कृती, चालीरीती आणि परंपरा या विषयावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मौजीलाल मावस्कर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो नमस्कार. लोकजागर कार्यक्रमात आपलं परत एकदा खूप खूप स्वागत. आपल्या सोबत आहेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री मौजीलाल मावस्कर. आणि लोकजागर कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण चर्चा केली होती ती कोरकू संस्कृती, चालीरीती, रूढी आणि परंपराबद्दल. आज दुसऱ्या भागात आपण परत एकदा सरांचं स्वागत करूया आणि त्यांच्याशी चर्चा करूयात. तर सर, परत एकदा लोकजागर कार्यक्रमामध्ये मावस्कर सर आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. मला खरं तर आजच्या भागाची सुरुवात करताना अगदी म्हणजे जेव्हा आपण आदिवासी संस्कृती म्हणतो, कोरकू संस्कृती म्हणतो, तेव्हा या समाजातले सण फार वेगळे असतात. सण समारंभ साजरे करण्याची पद्धत फार वेगळी असते. तर मग सुरुवातीला तर मला या समाजातले प्रमुख सण कोणते कोणते आहेत मला त्याच्याबद्दल सांगा. आमचं जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवई म्हणून आहे. भवई पूजा आहे. बरं. त्याच्यानंतर होळी आहे, तसं पोळा आहे. भवई म्हणजे काय? भवई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाचा शेतीविषयक सण आहे. बरं. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मुठवा देव म्हणजे ग्रामदैवत सर. हा. आणि त्या वेळेस शेतीची जे अवजारे आहे याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला शेतीच्या कामाला सुरुवात करता येत नाही. म्हणून तसं केल्याने सर म्हणजे आधी ग्रामदेवतेची पूजा करायची आणि नंतर शेतीच्या कामाला सुरुवात करायची. असं केल्याने सर चांगले पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते, अशी श्रद्धा आहे आमचे आदिवासी कोरकू समाजाची. म्हणून आम्ही तर ते एक मुठवा देव आहे त्याची पूजा करतात, भवई पूजा. बरं. आणि त्यानंतर होळी आहे सर. होळी म्हणजे सर मार्च मध्ये फागुन महिन्यात असते. हे सुरुवातीला आपण जे सणांबद्दल बोलतोय हा सणाबद्दल. आणखी कुठले सण असतात? आता सध्या तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे त्यावेळेस समजा जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो आणि पावसासाठी ते हे करतात. आणि म्हणजे ते देवपूजा करतात, ते निसर्ग पूजा करतात ते, आणि खूप आनंदित होतो. जर समजा त्यांचे पीक पाणी चांगले असले तर मग त्यावेळेस ते खूप आनंदित होतो आणि मग ते जिरोती पूजा करतात. बरोबर. म्हणजे एक प्रकारे निसर्गाचे आभार मानायचे की तू आम्हाला छान पीक दिलंय बाबा, तर त्याकरता आम्ही तुझे आभारी आहोत. बिलकुल. आणि कुठले सण? आणि त्यानंतर मग आमचे तो पोळा म्हणजे ते सर्व सगळे सारखंच आपण साधारणपणे बैलाची पूजा करतात, आंघोळ घालतात, पूजा करतात. तसा पोळा नंतर मग येतो आमची दिवाळी हे बी सारखंच आहे. आमच्या यात सगळे होळी एक महत्वाचा सण आहे. होळी किती दिवसांचा सण असतो? होळी सर आमचा आधी 8 दिवसाचं होतं, पण आता ते लोकांनी आता ते दिवस कमी केले, आता 5 दिवसाच केले. होळी म्हणजे असं आहे ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात, नवीन कपडे. म्हणजे साधारण शहरी भागातले लोक जशी दिवाळी साजरी करतात तसं कोरकू लोक, आदिवासी लोक होळी साजरी. खूप नवीन कपडे, नवीन चकाचक कपडे असतात बिलकुल होळीमध्ये. आणि मग विशेष ते बांबूचे बाचे आहे. आता 5 दिवस जर साजरी केली जाते तर कसे टप्पे असतात त्याच्यामध्ये? तर त्यांचे जे सुरुवातीला सर एक भीमला म्हणून आहे. पहिला दिवस होळीच्या पूर्व संध्याला भीमला गोमेज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भाचे बांबूपासून ते आणते, लाकूड त्याचे आणतात ते, आणि मग जे काही वेस्टेज लाकूड आहे, वेस्टेज जे जडव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. आणि त्याच्यात मग पूजा करतात, सगळे सामूहिक पूजा करतात. होळीच्या दिवशी पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात. आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणं ढोल फागणा सगळे पूर्ण एकत्रित गावात आहे. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणुकीसारखे निघतात गावातून. सर विशेष म्हणजे कसं आहे, आमचा जे समजा आई जवळ पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात, कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात
खूप पूर्वजांचं स्मरण करून. हो, स्मरण करून खूप रडतात की बाबा आपले आई वडील राहिले असता म्हणजे होते म्हणजे राहिले असता तर ते आपल्याला आज असं म्हणजे ते होळीचं सण म्हणजे इतक्या आनंदाच्या क्षणालाही त्यांना त्यांच्या पूर्वजांची आठवण असते. बरं. मग तिथून ते वाद्य वगैरे सगळं म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून गल्लीपर्यंत सगळे नाचतात म्हणजे करता आणि त्याच्यात रंगोत्सव असतात सगळे घेऊन पोलीस पाटील मार्फत ते मग होळी जवळ येतात सगळे एकत्र होतात आणि गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि माणसे वेगळे बाय वेगळे आणि सगळे आपले आपले टीम असतात आणि मग तिथं ते होळीला फेऱ्या घालतात आणि मग तिथं होळीचं दहन करून मग तिथं ते खूप नाच गाणं करतात, खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात रात्रभर आपल्या टीम पथक असं म्हणजे दंड नृत्य त्याच्यात फागणा नृत्य असतात, त्याच्यात झमाटा असतात चिवलोरी असतात, त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे सगळ्यांचं रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवसपर्यंत एकसारखं 7 कार्यक्रम असते आमचे. हो, एका गावात आले दुसऱ्या गावात सुद्धा जातात, तिथून फगवा सारखी एक सिस्टम आहे तिकडे सर. फगवा मागवाचा आहे. फगवा म्हणजे एक पैसा स्वरूपात आहे. हा, कार्यालयामध्ये जात शासकीय कार्यालयात जाता किंवा मग दुसऱ्या गावात जात त्याच्याकडे फगवा मागवायचा एक फगवा सिस्टीम आहे ते. हा, आणि फगवा मागून मग ते जेवढे काही धान्य स्वरूपात होईल काही पैसे स्वरूपात आहे धान्य विकायचा आणि त्याच्यातून जे काही पैसे येतील आनंद साजरा पुन्हा ते एकत्रित. तुम्ही गाण्यांचा उल्लेख केला सर. हा, तर होळीच्या गाण्यांचं होळीमध्ये कुठली गाणी सादर होतात? होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात, म्हणजे सादर करतात त्याच्यात. म्हणजे सगळ्या वर्षभराच्या सणांचे संदर्भ होळीच्या गाण्यांमध्ये होळीमध्ये. बरं, एखादं गाणं सादर करा ना सर, तुम्हाला जे सहज आठवेल एखादं गाणं. होळी का ये रंग बिरा रे सजना, होळी का रे रंग बिरा. आणि ते फगवा मागण्याची पण एक पद्धत असते. हो, फगवा तिकडे सर एक पण आता कसं ते पद्धत बंद व्हायला पाहिजे. फगवा पद्धत ते का म्हणजे असं का म्हणजे कसं सर त्याच्यामुळे कसं ते विशेष ठिकाणी दोरा लावून आहे की नाही ते गाड्या अडवतात लोकांना अडवतात, ते पद्धत व्हायला नाही पाहिजे. फगवा असा पाहिजे की बा तुम्ही दुसऱ्या गावात जाता तिथं थोडासा तुमचे काहीतरी झलक कार्यक्रमाची झलक दाखवायचा, फगवा वसूल करायचा हे ठीक आहे. परंतु हे दोरी लावून गाडी थांबवणे आणि त्यांच्याकडून म्हणजे पैसे मागणे त्या पैसे उधळपट्टी करणे हे काही योग्य नाही. हे थोडंसं बंद व्हायला पाहिजे फगवा पद्धत. सर, सणांबद्दल आपण बोलतोच आहोत पण एक पिकाचा उत्सव पण साजरा केला जातो असं आमच्या ऐकण्यामध्ये आहे. हो सर, तो उत्सव काय असतो? तर पिकाचं सुद्धा पिकामध्ये एकत्र जमा केल्यानंतर सर रात्रीच्या वेळेस तिथं आमच्या इकडे कसं आहे एक पद्धत आहे, चांद म्हणतात, चांद का पूजा म्हणजे चांद म्हणजे चंद्राची पूजा असतात सर. आम्ही त्याला चांद म्हणतो. आणि सूर्यो म्हणजे सूर्यदेव, त्याची सुद्धा मी पूजा करत असतो. चांद आणि सूर्यदेवचा पूजा करत असतो सर ते म्हणजे त्यावेळेस. आणि जे धान्य एकत्र जमा झाल्यानंतर त्यावेळेस सुद्धा एक त्याची रास बनवतात आणि त्यावेळेस सुद्धा ते सगळे एकत्र सामूहिक आपले जेवढे काही कुटुंब आहे त्यांना सगळे जमा करतात आणि त्यांना सांगतात बाबा माझ्या आता शेतात पूजा आहे. आणि त्याच्या मागे काय श्रद्धा असते? त्याच्या मागे असं आहे की बा आपल्याला यावर्षी खूप काही उत्पादन झालेलं आहे, पुढे सुद्धा असंच आम्हाला उत्पादन व्हावा, आमच्या पिकाची वाढ व्हावी, पुन्हा आम्हाला जास्त धान्य मिळावा घरी. नमस्कार, लोकजागर कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री मौजीलाल मावस्कर सर. सर, आपण सगळ्या साधारणपणे उत्सवांबद्दल आतापर्यंत बोललो समाजातल्या एकूणच कोरकू समाजातल्या, पण मला खरं तर शिक्षणाची परंपरा या समाजामध्ये काय आहे थोडंसं याच्यावर पण आपण प्रकाश टाकावा. बरोबर सर. सर, आधी तर शिक्षणाचे प्रमाण खूप म्हणजे कमी होते, परंतु आता आमचे जे आदिवासी आश्रमशाळा हे शिक्षणाचे मुख्य केंद्र झालेलं आहे आणि त्यामध्ये HUPM अमरावती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती यांचं मार्फत आमचं मेळघाटमध्ये सुद्धा त्यांची 4 आश्रमशाळा आहे. आणि त्या आश्रमशाळेमध्ये शिक्षणासोबत क्रीडामध्ये खूपच त्यांचे एक प्रकार योगदान आहे, खूप मोलाचे योगदान त्यांना आम्हाला मिळत आहे. बरोबर. आणि शिक्षण मग सर्वसामान्य आपण प्रवाहातलं शिक्षण जे असतं ते शिक्षण, हो ते शिक्षणच आहे. आणि ते शिक्षण म्हणजे आमचे शिक्षण झाल्यानंतर म्हणजे एक ते 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी मग ते शहरीकडे ते मुलं म्हणजे स्थलांतर करतात, शहरात जातात. तिथे अमरावती सारख्या ठिकाणी सुद्धा आमचे मोठमोठे आमचे वसतिगृह आहे, आश्रमशाळा आहे, तिथं सुद्धा ते मुलं शिकतात. आमचे इंग्रजी मीडियम शाळा आहे, आमचे नामांकित शाळा आहे, आमचे एकलव्य मॉडेल शाळा आहे, अशा प्रकारचे खूप आम्ही आता ते गव्हर्नमेंटने
योजना राबवलेली आहे. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात की श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, तर मला असं वाटतं की आदरणीय पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना हे श्रेय दिलं पाहिजे की त्यांनी आदिवासींच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खूप भरीव मेहनत त्यांनी घेतलेली आहे, तर त्यांना ते श्रेय दिलंच पाहिजे. बिलकुल द्यायलाच पाहिजे सर. म्हणतो आदिवासींच्या अनेक परंपराबद्दल बोललो, सणांबद्दल बोललो, पण आदिवासी कोरकू व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो हो तर ते मृत्यूचे पण काही संकेत वेगळे आहेत, नियम वेगळे आहेत, किंवा प्रथा परंपरा त्याच्या वेगळ्या आहेत, तर त्याबद्दल पण थोडंसं आपण बोलावं. सर. आता तिकडे मृत्यू झाल्यानंतर सर एक दोन पद्धत असते. एक तर दफनविधी, नाहीतर मग लाकूड आहे ना एकत्र जमा करतात गावातील. जर जडाचं असेल समजा दहन करायचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बैलबंडीने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. बरोबर. असं एकदम असं ते सारखंच आहे समजा. या पद्धतीने ते होतं. हो. आणि अंत्यसंस्काराची पद्धत काय असते सर्वसाधारण? आपण आपण श्रद्धांजली पद्धत आता होत आहे. आधी नव्हे श्रद्धांजलीचा असं. मृत्यूनंतरच्या काही परंपरा असतात का? म्हणजे आपलं साधारणपणे आपण जसं तेरवी किंवा सादर करतो, तर त्या पद्धतीचं मग कोरगू समाजात काही वेगळं होतं का? हो. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख दुखवाटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसांत ते तेरवी, आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथं भजन वगैरे त्यांचे ते भजन असतात. ते भजन वगैरे करून आणि त्यांचं मग खूप जुने असले समजा, म्हणजे खूप म्हातारे असले, वयोवृद्ध असल्यास मग त्याचे एक शिडोली सारखे प्रोग्राम करतात. ते शिडोली सारखे, आणि त्या शिडोलीमध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला संपूर्ण जे कुटुंब आहे, नातेवाईक आहे, त्यांना जमा करतात. आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्चा वगैरे केल्या जातात. बरोबर. सर, आपण आदिवासी संस्कृतीतल्या गाण्यांबद्दल बोललो. काही सण समारंभ असे आहेत की ज्याच्याशी नृत्य पण जोडलं गेलेलं आहे, तर खास करून असं आदिवासी नृत्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जरा जाणून घ्यायचं आहे. सर, आमच्या इकडे म्हणजे कसं एक नृत्य आहे, ते गादली सुसून म्हणून आहे. खूप प्रसिद्ध नृत्य आहे तिकडे. दर प्रत्येक कार्यक्रम कुठे असला कुठं तर तिकडे कुठे यात्रे असले तर तिथं सुद्धा ते गादली नृत्य वगैरे. म्हणजे कोणी एखादे पाहुणे आले तर त्यांचे स्वागत करायचं जर म्हटला तर ते त्या गादली नृत्यानेच त्यांचे स्वागत केले जातात. त्याच्यात काय शब्द सांगितला तुम्ही? गादली नृत्य. गादली सुसून म्हणतात त्याला. बरं. गादली खूप प्रसिद्ध नृत्य आहे मेळघाट मधील, आणि खूप छान आहे. आणि बायांचे एक प्रकार गोल पदर वगैरे घातलेला असतात, साड्या गोल पदर, आणि दागिने असतात, टागली, बाकड्या आणि जमेका. ही असा एक. आणि काही पेहराव वेगळा असतो नृत्याकरता? हो, पेहराव वेगळा असतात. त्याचे कच्छूम सारखे असतात ते, आणि ते पद्धतीने ते मस्त बढिया छानपैकी ते गादली करतात, आणि ते क्लासिक आहे आणि म्हणजे पारंपरिक सारखे आहे. सर, आपण लोकजागर हाच कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात आपण बोलतो म्हणून विचारतो की कोरकू समाजाची जी लोकगीतं असतात, एकूणच आदिवासी परंपरेतली लोकगीतं, तर ती कुठल्या आशयाची लोकगीतं असतात? म्हणजे सुरुवातीला तुम्ही जसं होळीचं म्हणालात, किंवा पीक नवीन निघाल्यानंतर, तर आणखी कुठली अशी लोकगीतांचे प्रकार आहेत? आपण श्रावण महिन्यामध्ये तिथे चिलोरी म्हणून असतात, ते महिला मंडळी श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात, झुलासारखे, त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात आणि ते गाणे म्हणतात तिथं ते, आणि खूप छान साजरा करतात श्रावण मध्ये. बरोबर. ते जसं आपण हिंदी चित्रपटात सावन के झुले पडे है वगैरे जसं अशा पद्धतीची गाणी. आदिवासी समाजाची दैनंदिन जीवनशैली कशी असते? तसं म्हटलं तर सर्वसामान्य जीवन पद्धतीपासून अत्यंत दूर असलेला हा समाज आहे. आणि सगळ्या गोष्टींचा अभाव, पैशांचा अभाव, शिक्षणाचा अभाव, आणि शेतीवर अवलंबून असलेला पूर्णपणे, आणि तोही शेतीने आधार दिला, पावसाने आधार दिला तर. पण अशा वेळेची जी जीवनशैली असते ती फार वेगळी असते. परंतु सर आज म्हणजे सध्या म्हणजे प्रवाहामध्ये येत आहे, जे आदिवासी जे विद्यार्थी मुलं आहे ते सध्या ते खूप शिक्षणामध्ये प्रगती करत आहे, खूप प्रगती करत आहे, प्रगतीची वाटचाल करत आहे. उपजीविकेचं साधन खेड्यामध्ये असताना ते साधन साधारणपणे शेती हे एकमेव त्यांचं उपजीविकेचं साधन असतं. हो. बरं. शेतीवर त्यांची शेतीवर आहे. बरं. आहार पद्धती काय असते? आता दैनंदिन आहार म्हटला, आहार म्हणजे आपलं बाबा चावली म्हणतात, म्हणजे ते तांदूळ म्हणतात तिकडे खूप मुख्यानं आहे बाबा चावली, आणि
दाढी उठू म्हणतात त्याला. ते खूप त्यांच्या आवडीचे आमचे पदार्थ आहे. आणि ज्वारीची भाकरी, आता ज्वारी तर आता कमी झाली आहे तिकडे. फक्त बाबा चावली हे आमचे मुख्य अन्न आहे. बाबा चावली आणि जिलू म्हणतात तिकडे एक प्रकारचं पदार्थ. जिलू म्हणजे ते मटण भाजी. हे आमची आवडती भाजी आहे. बाबा जॉम, स्वाडी सोकडा हे मुख्य आमचे हे आवडीचे ते हे पदार्थ आहे. अच्छा, त्या पद्धतीचे ते आहार असतं. तर आहार पद्धतीबद्दल झालं, राहणीमानाबद्दल पण झालं. अगदी जाता जाता मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या शेवटी असं एक विचारायचं आहे की शिक्षणाबद्दल आपण बोललोच की आता हळूहळू आदिवासी समाज शिक्षणाकडे वळतो आहे आणि बऱ्यापैकी स्थिरावलेला आहे आणि काम करतो आहे. तर आरोग्य सुविधा त्या भागातल्या ज्या आहेत, तुमच्या आदिवासी भागातल्या आरोग्य सुविधा, अगदी जाता जाता मला त्या आरोग्य सुविधांबद्दल पण थोडंसं सांगा. गावागावात म्हणजे ते तालुक्याच्या ठिकाणी तर उपजिल्हा रुग्णालय आहेच, परंतु तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे आहेच. तर लोक आधी जे औषधी आहे त्याच्यापासून ते उपचार करत होते. आता ते प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. इथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, इथं जाऊ लागले. आधी एक भुंका परिवारकडून ते उपचार करून घेत होते. ते पद्धती कमी होत आहे आता सध्या. दवाखान्याकडे ते जात आहे आता. बरोबर. सर, तुमच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने आदिवासी लोकांच्या उद्धाराकरता किंवा त्यांच्या विकासाकरता काय साधारणपणे केलं जातं? मला जाता जाता अगदी या प्रश्नाचं उत्तर. आमचं आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी सुधारणा किंवा त्यांचे विकास होण्यासाठी त्यांना आम्ही आता DBT सिस्टीममधून त्यांना योजने म्हणजे त्या शेतीविषयी त्यांना म्हणजे त्याच्यात शेतीमध्ये स्प्रिंकल पाईप, बचत गटासाठी मंडप वगैरे, शिर्डी वगैरे जसं योजना, खूप काही असं योजना आहे. आणि ते आम्ही जाहिरात देतो किंवा मग ग्रामपंचायत इथं बोर्ड लावतात. आश्रमशाळेवर आमची म्हणजे जाहिरात प्रसार करतो. बरोबर. पण सर, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आकाशवाणी आमचं जे माध्यम आहे, आपण सध्या ज्यावरून बोलतो आहोत, रेडिओ, या रेडिओची फार मोठी भूमिका. म्हणजे अगदी आदिवासी भागामध्ये जिथे कुठलंही साधन नाही मनोरंजनाचं, तिथे फक्त एकच मनोरंजनाचं आणि ज्ञान प्रसाराचं साधन आहे, ते म्हणजे आकाशवाणी, म्हणजे आमचा रेडिओ. बिलकुल सर. तर या रेडिओची भूमिका आदिवासींच्या आयुष्यातली, याच्याबद्दल पण आपण थोडंसं जाता जाता सांगावं. हो सर, ते कसं आहे तिकडे प्रत्येकाचा घरोघरी, आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असं माध्यम आहे तिकडे एकमेव. तिकडे टीव्हीचा नाही आहे, कारण की तिकडे एक प्रकारचा ते डिश अँटेना काही म्हणतात नेटवर्क नसल्यामुळे एक रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेतीविषयक असतात, तिथं आरोग्यविषयी माहिती मिळते. आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा मालूमात होऊन जाते. म्हणजे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथं एक मोलाचे तिथं कार्य म्हणून एक आम्हाला त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला म्हणजे खूप आनंद होत आहे तिकडे रेडिओमुळेच. खूप छान आम्हाला म्हणजे वाटत आहे तिकडे. क्या बात आहे. तर मंडळी, याच रेडिओच्या माध्यमातून आज लोकजागर कार्यक्रमातून आपले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री मौजीलाल मावस्कर सर यांनी एकूणच कोरकू संस्कृती, आदिवासी संस्कृती, चाली, रूढी, रीती, परंपरा, तिथले सण समारंभ, विवाह पद्धती, सगळ्या अनुषंगाने खूप सुंदर विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. मित्रहो, खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीच्या वतीने आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण आज आलात आणि या ठिकाणी आमच्याशी चर्चा केली. त्या धन्यवाद सर. मला आता मी आमच्या आदिवासी भागातून आणि सर्वसामान्य सारखंच आहे मी, आणि मला इथं आकाशवाणी केंद्रावर बोलल्याबद्दल सर मी आपले खूप मनस्वी धन्यवाद मानतो सर. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात आदिवासी कोरकू संस्कृती, चालीरीती आणि परंपरा या विषयावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मौजीलाल मावस्कर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आणि अंतिम ऐकलात. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर.